तर नमस्कार. तर बघा आज आहे मंगळवार. तर अशी मस्त अशी देवाची पूजा करून घेतलेली आहे मम्मीनं बघा. तर मंगळवार आहे म्हणजे दररोज काहीतरी नवीन स्पेशल असणारच आहे मंगळवार आहे म्हणल्यावर आज. कारण का पप्पा इथं आज घरी सुट्टीवर मंगळवारी. तर मग आज काय बनवायचं पण ठरवलंय आपण. काय बनवायचं ठरवलं? आज बनवायची आहे बघा इडली सांबर. लई दिवसातून इडली सांबर खायची इच्छा झाली होती. इडली सांबर आणि मेंदूचा वडा. मेंदूचं वडा. तर बघा कालच मी भिजायला घातलं होतं. फुगलं डबा पाक्याला आलाय की हक्काच. काय हा हा हॉटेलमध्ये ती फुगतं का नाही तसं दिसतंय मला. तसं झालं या. अरे वा वा. एक नंबरच पीठ फुगलंय बघा. तर ह्याला साईडला ठेवून देऊया. मेंदू वडा आणि इथं पण बघा डाळ बारीक केलेली आहे. कसं आहे पीठ फुकच डेंजर फुगले या वर पार म्हटलं आता सांडतंय काय की आता. चला हे पण मस्त असं त्यातनं वाफ निघाली ते. पीठ फुगून तयार आहे बघा. आता ह्याला आपण जिरी मोहरीची आता फोडणी देऊ मस्त अशी. आणि सकाळ तुझं पप्पा कुठं तर निष्ठायच्या आधी बापाला करून देऊ खायला. आधीच पहिलंच तुझ्या पप्पाला आवडत नाही काय मग कशाला करते आवडत नाही काय बापाला तुझ्या आवडत नाही म्हणून आम्ही काय खायला सोडून द्यायचं काय. तुम्ही जा तिकडे खावा बाहेर जाऊन तेच तिकडे बाहेर म्हणलं. करून आमच्या असलं खा वाटतंय चटक्या चुटक्याचं लागतंय बापाला. काय लागतंय? बाहेरचं घरातलं खा वाटत नाही. तेच की आणि तुला मला तर लागतंयच. मी नाहीच म्हणत नाही ना. हा म्हणून म्हणलं मी तेच नाही म्हणत नाही. तर आज स्पेशल म्हणजे काय माहिती का. काय आहे. आज मी कुठंतरी गावाला जाणार आहे. आणि मी पण जाणार आहे. नाही येणार कोणी यायचं नाही अजिबात माझ्या मागे. इष्टीनं जायचं मग तू. इष्टीनं का गाडी माझी आहे माझी. हा मग गाडी घेऊन जा पप्पाला मी ठेवून घेते. गाडी म्हणजे बापाला घेऊन चालवायला जायचंय. हे अजिबात मला येत नाही. नाही. हा मग कशाला म्हणती मग. मग गाडी माझी आहे, मग येत नाही शांत बसायचं मग. तर अजिबात नाही करायचं. गाडी बिडी न्यायची ना आमची. चालत जा तिकडे आता. चालत नाही बाई. इष्टीनं आधी जा तर इष्टीनं. माझं पाय दुखतात या. इष्टीनं जा इष्टीनं चांगलं वाटतं झालं. काय नाही पोचते अर्धा एक तासात तू टेन्शन घेऊ नको. तर इकडं सांबरला बघा डाळ कुकरला लावली आहे बघा. तू काय दम खायला बंद कर हो बंद. तर त्यात चटणी दुसरं काय नाही करायसाठी- घातलं. चटणी करायचं ती इथं डाळ घेतले ते लसूण थोडासा सोलून घेतलाय. ह्याच्यात मिरच्या एक नारळ फोडून घेतवर तर बापाची आंघोळ होती. बाप टाकाटाक मध्ये तयार होऊन येते ते बघा आता. मग तू कशी झाली सकाळ सकाळ तयार आणि लगेच? एक मेन म्हणजे तुम्हाला सांगू का हा. आम्ही चाललोय बघा आमच्या मुलीकडं तोंडल्याला. मग तिनं म्हणली होती मम्मी मला आज काहीतरी खायला करून आण. म्हणजे कालच तिनं फोन केला होता मला. आठवडं झालं सांगून तुला. पुरीला लय आवडतं. पुरीला म्हणलं काय आणू खायला करून तर म्हणली इडली आणि इडली इडली थांबल चटणी. मग तिच्यासाठी बघा काल मी जास्त थोडीशी डाळ ही भिजायला घातली होती. तर बघा एवढा डबा गच्च भरलाय. तर हे जर बनवायच्यात आपल्याला इडल्या ह्याच्या बनवायच्या ती मेंदू वड आणि डाळीचं करायचंय. डाळीची करायची चटणी. हा चटणीसाठी घेतलंय बघा मम्मीनं. खोबरं घेतलंय, लसूण हाय. खोबरं ओलं नशिबानं भेटलंय ओलं खोबरं माहिती का. मग काय नाहीतर सगळं आणि इथं थोडंसं डाळ आहे इथं बघा. ती पण डाळ जरा बारीक करून घ्या. इकडं थोडंसं गरम करून घ्यावं होतं. हा ती पण गरम करून झालं या. आणि ह्याने आमचं चाललंय ते बघा गावात पाणी आणायला. कारण आमच्यात फ्रीज नसल्यामुळे गार पाणी आणायला जावंच लागतंय दररोज सकाळचं. हे चाललंय ते आंघोळ करून उरकून गावात पाणी आणायला. तर म्हणलं तुम्ही या गावातनं पाणी घेऊन मी कोथमीर घेऊन येते. मी कोथिंबीर पण आणायला जाणारच आहे की. चौक बघी बाप चौक बाप कसं येतं ए बाय नत्र करत. शॉक छान बस. तर चला ही बारीक करून घे तू. काय कसं वारी ह्याला करायचं. फोडणी देते लगी. ही बघा आपली डाळ शिजलेली आहे बघा इकडं. आणि चटणी पण रेडी आहे आपली. चटणीला फोडणी द्यायची बघा आता. फुन्नी राहिली का द्यायची. ज्यात टाकून घेतलंय पहिलंच. ह्याच्यात मीठ टाकले का देणार नाही माझ्या. छान असंच लक्ष आहे. मागच्या वेळेस पण तसंच झालं होतं. टाकले टाकलंय बहुतेक. हां टाकले. ह्याच्यात ह्याला पण फुन्नी दिली ना. कशाला ह्याला दिली की दिली की मोहरीची न्यायची फोडणी दिली या. जिरं मोहरीची फुन्नी दिली या. तर त्यात पहिलं तर आणखी- बघा आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं या. थोडीशी मोहरी टाकायची बघा. जिरी टाकायचं जिरं पण. तिथं तळतं तिथं पाहिजे की मोहरी. कोळी पात टाकूच गेला. थोडी टाकून मोहरी जिरं हळद आणि ह्याची आपण कडकडीत फोडणी आपण दिली. लांबच थांबूत नाही. अशी फोडणी दिली बघा नाही. जास्त न काय करता झाली आपली चटणी झाली रेडी. आपली चटणी
आता ह्याला दिल्या साईडला ठेवून तनुजाचा काही नाक वास काढायचं नाही ठीक आहे. त्याच्यामुळं माझं नाक लय छान आहे आधीच. आपलं ठेवून देऊया आता. हम्म. तर आता सांबरला आपल्याला फोडणी द्यायची बघा. सांबार सांबर करायचे पातेली सांबार सांबार. आता फोडणी द्यायला बघा तेल असं टाकून घ्यायचं त्याच्यात. तेल टाकून घेतले आणि मी काय केले थोडंसं खोबरं आलं लसूण कोथिंबीर बघा ताजी आणलेली कोथिंबीर हिरवी 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 गार आणलेली बघा. आणि 2 करायचे आहे का माहिती आहे लय आहे. तेल तापलं तेल कडकडीत तापले बघा. आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया. नाही तापलंय उगं म्हणलं मी. मोहरी टाकून नाही घेऊया. तापलंय. तापलंय की म्हणलं तेच म्हणलं. मोहरी जरा जास्तच मोठी आहे अशी वाटते. लईच मोठी झाली मोहरी. जिरा टाकून घेऊया. हे वाटण जो केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आता. आता हे झालं बघा. आता असं तर थोडंसं आपलं घरचं तिखट टाकते बघायचं तुम्ही. कावळं तिखट थोडंच टाकायचं लई नाही टाकायचं. हळद हळदी मसाला टाकू. सांबार मसाला. मसाला टाकलाय सगळं. अरे वा वा वा. तर जास्तच भाजलंय जरा करपल्याने मग काय वाटतंय तर. मला. चला आता आपण हे सांबर ह्याला केल्यावर सांबार सांबार. ओतून घेऊया आपण ह्याच्याकडे. ओके. डाळ चिटकली त्या कुकरला खालनं. आता निघतच नाही आता ती. निघती या. निघायला काय ते काय हे मला वाटलं आता निघत नाही काही की. आपलं का सांबार रेडी झाले. तर ह्याच्यावर बघा मी आणली तुम्हाला म्हणलं नाही का मग मी कोथिंबीर आणायला चालली बघा रानात. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता. रानातली कोथिंबीर लगेच रेडी. आता ह्याच्यात मीठ टाकलं ह्याच्यात पण ध्यान नाही मला. छान टाकलं असेल की. सेंधा मीठ आहे आमच्या. सेंधा मीठ 1 चमचा मीठ टाकून घेऊया. खो 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 हाटायचं काम चालू आहे बघा. पापडाला कसं ते हाटते. ह्याच्यावर झाले कच्च्यावानी म्हणते कच्च्यावानी. ह्याला तेल लावून घेतले बघा. आता पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपली सांबर पण रेडी आहे. तेच की म्हणून म्हणलं सांडलं तू. पळी जाती खाली. हा हा एक नंबर फुगले बघा. फुगायचंय अजून. आत्ताच फुगलंय पीठ मुलकाचं. थंडीत फुगत नसते ग. ओळलं की कशाला हात घालावले त्याला मग. कशाला लावली त्याला मग. म्हणलं आता जात नाही खाली. म्हणलं आता फादरने पाणी आणलं तोपर्यंत. आणले की पाणी. बास किती उडस ठेवून हाऊ दे ती. का हाऊ दे. शानी आहे मोठी. पप्पान कधी बसायचं त्याचं आता. बसत भांडी काय उगा दिली का त्यांनी. अयो पळतय कसलं. कसं होतंय मी म्हणते तर ऐकते कुठं ताव माझं. थांब ठेवलं या. काय आम्ही काय आपटलं होतं त्याला. खराब झालं या. आपलं उडीद वडं करून रेडी आहे. तर इथं काय त्याला सांबर रेडी आहे. चटणी रेडी आहे. इडली रेडी आहे. आणखी आणि बापानं काय केलं माहिती का आल्या आल्या. काय केलं. कशाला गेलं इतकं माहिती पण माझ्या मागे लागले तर या. मागलं काय आवडलं. उडीद वडा. उडीद वडा आणि तुमच्या इथं लेकीला घेऊन जायचं या खायला. उडीद खात नाही. आणून दिली का तुम्ही डाळ मला करायला ही. आणून द्यायची. काय आणून द्यायची? म्हणजे आणून द्यायची म्हणे. तर हा तर इकडे उतापा उतापा आता ह्याच्यातले पण काढून घे. ते तिला निघायला होतंय ते बघा सगळं. एवढं पुरते का बस का. पाटी झालं की. पाटी भरली आहे बघा. बाद झालं. चला माझं पण ताट वाडा. आता खाते मी पण थोडं. आवडा सकाळ सकाळ नाश्त्याला. हा नाश्ता झाला. आता जेवण रात्रीच करायचं मम्मी. आम्ही नाही तुमच्यावर खादडच बसत चालतं. हा बरं चला आवरा जरा फास्ट. जरा उरकत इतकं टाइमपास. वाट बघत बसलेले आता. हा आज बटाटा केला नाही बरं का मी. होय अगं. ह्या बघा आता शिबागेकडे जायचंय. आणि बघा ही पोरगी कशी लागली करायला. बघा पाटकुळीच बसायला लागली या.
सरे पोरे हाय का गाडो उतर आता शिवा काय तुझा आता नाडच केला नाही पप्पानं पोरगीला नाही का नाही बारके काय गारकेवणी घेतली ना तुला आता सर उतर खाली नको नको हाय का आऊ नको उतर मला कळते रे पुरीला उठा उचल तू उतर की तुमच्या खाली जायचं नाही काय पटकीना उतर खाली हे पप्पा उतरू नाही तर पप्पा कसं घेऊन सर बसलेले. गाडो कुठली सर बारकी पोरगी. आता होतं की आता लाडात येते आम हा तुमच्यापाशी येते माझ्यापाशी येत नाही ती लाडात अजिबात सुद्धा मी सबक लावत असते या तीच की माझ्यापाशी येते ती लाडात आता काय करा मी येलो खाली तुझ्या वजन मांजर मारायचं तुम्ही सरट लावत नाही त्यांना तू सगळ्यांना हाणलंय, बेलनं सोडलं नाही, काय सोडलं नाही, काय दगड नाही, चढला नाही, काय काठी नाही. सोडली. बापापाशी लाडात येते त्याच्यामुळं असं आहे हाताला लई जास्त म्हाताऱ्याचं हाणत नाही, हा? आई लई हाणते तर चप्पल पण. न धुती, कशाला मी धुते गावात सगळ्यांना हाणते. माझ्याकडे एकदम झाडू राहिला नाही, चप्पल राहिला नाही, बेलनं नाही, मारापेक्षा दुसरा उलटानं असं डोळं नाही. असं माझ्या डोळ्याला देत असं आहे त्यामुळं नाही तर बरं, चला. आवरा हा. लाडबाज झाला चला जाऊया हो चला पुरीकडे जायचंय ते आता आता तीच की थोड्या पुढे जायचंय हा. आवरायचंय हा, हा, हा. नातू वाट बघत बसली हा. म्हणली घेऊन ये घेऊन ये घेऊन ये म्हणली तर ही बारकी पुरगी लाडात आली हा ही बारकी आली तर लाडात हा चला घरी बघा ना पिशवी अजून. भरली बघा आणि आम्ही आता चाललोय असं बघा चॅलेंज घ्या. तोंडल्याला आमच्या पुरीकडं चलो, चला. चलो, चलो. खाऊन आलोय खावा तुम्ही खावा तुमच्यासाठी केलं या हो हो नाही पिढे चांगलं लागतं का बस सांग बरं मला हं, खा पर्या चांगलं झालंय का अगो बाया लेकरू आज लय दिसत न पडलं बाया पर्या अशी बोलायचं बरं का ग तू हा अगं आज बोलली किती मला काहीच धावत नाही, काहीच दिसत ए तुला नाही का खायचं खायचंय की. मग खा मग तर काय काय आहे एवढं छोटं? आण असू द्या आण डबल आणि छोट डबाच आहे ते केवढा आहे पिवडीच आहे ते डबा गौरीच आहे वे ए केवढा डबा आहे हा मला घेऊन जा. ही डबा गौरी वरडलच गौरीचा डबा आहे आता ती. तुझं पोट पण भरायचं. हा बस किती तास बरे चाकी चल चाकी तिथे बस गौरीचं भरण तरी जा. तुझं काय भरतंय गं पोट गं? खावा ग खावा पटकीना गरम गरम भरला असं आणलंय डब्यात बापाची गडबड उरक 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 पुरीला खायला न्यायचंय पुरी काय दुपारी खायच्या काय खाऊ पटा 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 सांग मला कसं झालं या आणि असं करून परत मला द्या खायला बरं. 5 वर्ष. हा बघा हे पुरी बघा बसले त्या खायला आम्हाला जरा थोडासा अजून पण उशीरच झाला यायला सगळं गार झालं. अगं हे खा गरम करून गरम करून खा नाही. त्या चटणी गरम कर. किती वाजले तर तरी 12 वाजले ते नाही ते हाय टायमिंग मध्ये आहे नाश्त्याच्या जेवणाला दुपारचं टायमिंग आहे. ए आमचा नाही बाबा तुमचं आहे. खावा गरम करून ती सांबर हे घ्या नको खावा तुकडं तुकडं करू नको सगळं. खावा चांगलं झालंय का ही जे म्हणली करून घेऊन ये म्हणली म्हणून काल दुपारी घातली होती डाळ भिजायला आणून लक्षात नव्हती ती. लक्षात नव्हतं माझ्या मला लाईट गेली झोपमोड झाली म्हणून उठून बाहेर आलती मी मग माझ्या ध्यानात आली डाळ आणाय सांगितली आपल्याला काल मला 3 वाजले बरं का घरी यायला. इष्ट नव्हतं. गोड आहे का ग गोड आहे खा तुझ्या जावायला आणले खा. खायचं जाय जावायनंच आणलं यानं जावाय म्हटलं आता सासूला आहे, काही घालावं खायला म्हणजे पावला बरा होईल. तर चला हे नी बघा मस्त असं खायला लागले ते बघा आणि मी पण करून आणले ते त्या पुरीसाठी आवडलं का ग चला घ्या खाऊन मग आता